लॉगॅरिथम हा पहिला चॅप्टर बेसिक मॅथमॅटिक्सचा आज आपण पाहणार आहोत. चॅप्टर फर्स्ट लॉगॅरिथम. हा जो चॅप्टर आहे मिनिमम 2 मार्क आणि मॅक्झिमम 4 मार्कापर्यंत विचारला जातो. ठीक आहे. तर लॉगॅरिथम म्हणजे नेमकं काय समजून घेऊ आपण. लॉगॅरिथम म्हणजे नेमकं काय. लॉगॅरिथम ही एक्सपोनेन्शियल फॉर्मची इक्विव्हॅलंट एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशनचा इक्विव्हॅलंट फॉर्म आहे. म्हणजे एका तराजूत जर तुम्ही लॉगॅरिथम ठेवलात आणि दुसऱ्या तराजूत एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा एक्सप्रेशन ठेवलात, दोघांचाही बॅलन्स तोच असतो. म्हणजे लॉगॅरिथम इज नथिंग बट इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ अन एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशन्स. ओके. आपण डीप लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे हे प्रॉब्लेम सहित आपण पाहूया पुढे. इथे एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे ए रेस टू एक्स इक्वल टू वाय. हा कुठला फॉर्म असेल हो? हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कुठला फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. असे बरेच एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण पाहिलेले आहेत ऑलरेडी, जसे की 2⁻³ इक्वल टू 8 आहे. ओके. 5⁻² इक्वल टू 25 आहे. 3⁻³ 27 आहे. हे सगळे कुठले फॉर्म आहेत? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहेत. एक्सपोनेन्शियल फॉर्म आहेत. आपल्याला पाहायचं आहे याचा लॉगॅरिथमिक फॉर्म नेमका काय असतो. लॉगॅरिथमिक फॉर्म कसा लिहायचा किंवा कसा बनतो, दोघांचा म्हणजे मिनिंग तोच आहे. हा जो आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे बघा. A⁻x इक्वल टू वाय. A⁻x म्हणजे ए हा बेसला आहे आणि एचा पॉवर कोण आहे हो? एक्स. आपलं लक्ष बेसवर असायला पाहिजे. लॉगॅरिथमिक फॉर्म कसा कन्वर्ट करायचा बघा. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आणि आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म घ्यायचा आहे, तर LOG लॉग. बेस तोच राहील, बेस अजिबात चेंज होणार नाही. ए बेस आहे तसाच राहिला. हा जो इकडे वाय आहे इकडे जाईल आणि हा डोक्यावरचा जो आहे तो इकडे येईल. म्हणजे इकडे वाय आला आणि इकडे काय आला? एक्स. हा झाला त्याचा हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, पण हा त्याचा काय झाला? लॉगॅरिथमिक फॉर्म. बाकीचं पण आपल्याला ह्याला कसं कन्वर्ट करायचं बघा. 2⁻³ इक्वल टू 8 आहे, म्हणजे इथं बेस कोण आहे? 2. लॉगॅरिथमिक फॉर्म कन्वर्ट करायचं तर आधी लॉग लिहायचा आणि बेस लिहायचा. यांची आदला बदल करायची. 8 इकडे येईल आणि 3 तिकडे जाईल. समजतंय? समजत असेल. दोन्ही एकच आहेत. A⁻x इज इक्वल टू वाय ची व्हॅल्यू आणि लॉग ऑफ वाय टू द बेस ए इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू जर काढली आपण, दोघांची व्हॅल्यू सेम येते. म्हणून म्हणतात लॉगॅरिथमिक फॉर्म इज इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ अन एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशन. सांगा बरं याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय असेल? काय होईल याचा लॉगॅरिथमिक फॉर्म? बघा लॉग. ओके. बेस कोण आहे? 5. 25 इकडे येईल आणि 2 तिकडे जाईल. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. चला याचा एक लॉगॅरिथमिक फॉर्म सांगा. 3⁻³ इक्वल टू 27. बेसला कोण आहे हो? 3 आहे. हा 3 आहे बरं का बेसला, तसाच राहील. हा 27 जो आहे तो तिकडे जाईल डोक्यावर आणि तिकडला जो आहे तो इकडे येईल. 3. एकदम सोप्या भाषेत सांगितलं मी की बाबा रे, एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तर लॉगॅरिथमिक फॉर्म कसा कन्वर्ट करतो आपण. ओके. हे महत्वाचं आहे. आपण फॉर्म्युले वगैरे समजून घेऊया आणि मग नंतर प्रॉब्लेम कडे जाऊया. चालेल? हा फॉर्म तर कळाला तुम्हाला. एक्सपोनेन्शियल फॉर्मचा लॉगॅरिथमिक फॉर्म कळाला. बर, आता एक काम करू आपण. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे आणि याला मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. चालेल? ते पण शिकून घेऊ. हे बघा, आपलं लक्ष बेसवर असायला पाहिजे. बेस, बेबी को बेस पसंद है, लॉगॅरिथम को भी बेस पसंद है. बेस जर कॉन्सन्ट्रेट केलो आपण, बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होतात.
बघा इथं लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, याच्यात एलओजी आहे म्हणजे तो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मला याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्व्हर्ट करायचा, तर कसा करेन? सिंपल आहे. बेस जशाच तसं लिहायचं. आता लॉग लिहायचं नाही, कारण मला एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचं, तर लॉग लिहायची गरज आहे का? नाही. ओके, बेस ये आणि याची अदला बदल करा, हो बस खतम. हा एक्स तिकडे जाईल आणि वाय इकडे येईल. एक्स तिकडे आला वाय. सेम बेस कोण आहे? 2. 3 इकडे येईल, 8 तिकडे जाईल. कळतंय? हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, तर हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कन्वर्ट करतोय आपण. बघा इथं काय होईल? हे 5 इकडे 2 तिकडे 25. बोला बरं हे काय येईल? हे 3 बेसचा 3 लिहिलाय मी. च्या डोक्यावर इकडला येईल हा 3 आणि हा 27 इकडे जाईल. 27 इकडे गेला. ओके, समजलं? मग हे आलं पाहिजे. आता पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि एक्सपोनेन्शियलला लॉगॅरिथम मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे. याचे आणखी प्रॉब्लेम घेणार आहोत आपण. आधी काही गोष्टी लॉगॅरिथमच्या शिकून घेऊ. तर लॉगॅरिथमचे 3 टाईप आहेत. किती टाईप आहे तो? 3. एक नॅचरल लॉगॅरिथम, ज्याचा बेस, शॉर्टकट मध्ये सांगतो, तेवढं काही हे नाहीये, ज्याचा बेस ई म्हणजे नेपियर्स नंबर असतो. ते लॉग 5 आहे, त्याचा बेस समजा ई आहे, तर हा झाला नॅचरल लॉगॅरिथम. ज्याचा बेस ई तो नॅचरल लॉगॅरिथम. ज्याचा बेस 10 तो कॉमन लॉगॅरिथम. समजा लॉग 5 आहे, परंतु बेस जर त्याचा 10 असेल, तर तो कसला लॉगॅरिथम होईल? कॉमन लॉगॅरिथम. आणि ज्याचा बेस 2 तो असतो बायनरी लॉगॅरिथम. ज्याचा बेस 2, लॉग ऑफ 5 आहे, परंतु बेसला कोण आहे? 2. म्हणजे बेसवर डिपेंड करतं की लॉगॅरिथम कुठल्या टाईपचा आहे. हा कुठला? नॅचरल लॉगॅरिथम. समजते हो? हा नॅचरल ई असल्यामुळे काय असणार आहे? नॅचरल. त्यानंतर 10 असल्यामुळे काय असणार आहे? तो कॉमन लॉगॅरिथम, कॉमन. आणि 2 जर असेल तर काय असणार? तो 2 असेल तर बायनरी लॉगॅरिथम. समजते? 3 टाईपचे लॉगॅरिथम आहेत. ओके, ज्यादा टेन्शन घ्यायचं नाही. आता याच्यानंतर काही फॉर्म्युले, तर फॉर्म्युले कसे बनतात ते बघू आपण. हे बघा इथं दिसत आहेत 3 फॉर्म्युले महत्वाचे आहेत. ओके, तिन्ही फॉर्म्युले बनतात कसे बघू आणि त्याच्यानंतर हे 4, मग पुढे जाऊ. चालेल? घ्या. मला सांगा a⁻0 किती येईल बरं? a चा पॉवर 0 किती राहील? सांगा सांगा. नाही, कुठल्याही नंबरचा पॉवर जर 0 असेल तर आन्सर किती येईल? 1. आता हा कुठला फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. हा कुठला फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल. मला याला कशात कन्वर्ट करायचं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करेन मी? लॉग घेईन आणि बेस जशाच तसा ठेवेन. कोणाची अदला बदल होईल? 0 आणि 1. 0च्या ठिकाणी येईल 1 आणि 1च्या ठिकाणी येईल 0. याच्यावरून कुठला फॉर्म्युला मिळतो आपल्याला? तर लॉग 1. हे बघा, बेसला काही असू शकतं, काही बेसला काही असू शकतं, 0 सोडून. बरं, एवढ्या डीप नाही का जाऊ. लॉग 1 ची व्हॅल्यू किती येते? 0. कुठंही, आता कधीही लक्षात ठेवा, लॉग 1 ची व्हॅल्यू किती लिहायची? 0. बेस काही असला तरी. समजतंय? हा झाला पहिला फॉर्म्युला. आता दुसरा फॉर्म्युला बघा. जसा a⁻0 = 1 आला होता, तसं मला सांगा a⁻1 = काय येईल? a⁻1 = काय असेल? हेच a⁻1 म्हणजे किती? हेच ए ला एकच वेळेस मल्टी, त्याला तोच आहे फक्त. राईट आहे. याचा हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय बनेल? लॉग. बेस एच आहे, 1 आणि ए ची अदला बदल होईल. ए इकडे येईल, 1 तिकडे जाईल. याच्यावरून कुठला फॉर्म्युला मिळेल आम्हाला?
तर लॉग ए टू द बेस ए इक्वल टू 1. वाचायचं समजतंय ना, लॉग ए टू द बेस ए इक्वल टू किती 1. हे कधी लक्षात ठेवायचं, जर ज्याचा लॉग आहे तो आणि त्याचा बेस सेम जर असेल तर व्हॅल्यू किती येते 1. समजतंय. आता बघा मजेशीर एक तिसरा फॉर्म्युला आहे, मजेशीर एकदम. मला सांगा, आपण आता शिकलोय ए रेस टू एक्स इक्वल टू वाय, हा कुठला फॉर्म आहे? हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. मला याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. कसा करेन लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट? लॉग, सिंपल लॉग. बेसला कोण आहे ए, एक्स आणि वाय ची आदला बदल होईल, वाय इकडे येईल एक्स तिकडे जाईल, गेला. हा कुठला फॉर्म झाला हो? लॉगॅरिथमिक फॉर्म झाला. आता याला फॉर्म्युला बनवण्यासाठी काय केलं त्यांनी? याचा यूज केला. याचा कसा यूज केला असेल? आता मला सांगा, ए रेस टू एक्स आहे, इथं एक्स, लॉगॅरिथमिक फॉर्म कडून पण एक एक्स भेटलेला आहे आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू ठेवून टाकायची. काय होईल मग बघा, ए ला एक्स ची व्हॅल्यू ई ठेवायची, लॉग वाय टू द बेस ई, एक्सच्या ठिकाणी मी हे ठेवलं तर इक्वल टू काय आहे वाय. होतं, काही जणांच्या डोक्यावरून जाऊ शकतं हे, बिलकुल कॉन्सन्ट्रेट करा, हळूहळू मजा येईल. मजेशीर आहे हा चॅप्टर, एकदम मजेशीर आहे, लॉजिक आहे याच्यामध्ये, मजा येणार आहे. पण काही गोष्टी समजल्या पाहिजेत, काही गोष्टी म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म तुम्हाला बनवता आला पाहिजे. बाकी पॉवर वगैरे येत राहतं, बघू आपण पुढं, हळूहळू मजा येईल. बघा हा फॉर्म्युला समजला का? आपण 3 फॉर्म्युले पाहिलोय आता. हा फॉर्म्युला समजतो का बघा, बनला कसा हे पुन्हा एकदा सांगेन मी, पण आता हे बघा सध्या, लॉग वाय टू द बेस, सॉरी ए च्या डोक्यावर ए रेस टू लॉग वाय टू द बेस ए. इथं काय लक्षात ठेवायचं आपल्याला, जो लॉग आहे डोक्यावर असलेला, हे बघा इथला पॉवर हा ए, हा ए आणि हा ए दोन्ही जर सेम असतील तर व्हॅल्यू किती येणार आहे वाय. थोडक्यात याचं एक्झाम्पल पण घेतो मी. जसं की पहिला याचा एक्झाम्पल घेऊ, याचं 5 रेस टू लॉग ऑफ 3 टू द बेस 5. जर हे असेल तुमच्याकडे फॉर्म, इक्वल टू किती येणार आहे आन्सर याचं? कारण इकडे 5 आहे, इकडे 5 आहे, हे दोन्ही काय होणार इथं? गायब होणार, कॅन्सल होणार थोडक्यात. आणि काय येणार इथं? जे आहे ते आन्सर येणार. कळतंय? अशी आणखी मजा येणार आहे. मी सांगायला फक्त फॉर्म्युल्यांची ओळख द्यायला लागलोय, पुढे आपण घेऊ, चालेल. आता आणखी 4 फॉर्म्युले, ते पण रूल्स समजून घेऊ, चालेल. ते बघा इथं बघा काय येतं. सगळ्यात आधी लॉग एम एन, एम आणि एन हे दोन्ही नंबर जे आहेत किंवा टर्म आहेत ते कसे असणार आहेत? मल्टिप्लिकेशन मध्ये असणार आहेत. कुठल्या फॉर्म मध्ये? मल्टिप्लिकेशन. तर मला याला सेपरेट लिहिता येतं, लॉग एम प्लस लॉग एम. हे बघा, जर मल्टिप्लिकेशन असेल तर तिकडे काय घ्यायचं? प्लस. मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन, तसं मायनस किंवा डिव्हाइड आणि मायनस. आता जर तुमच्याकडे असं आहे लॉग ऑफ एम बाय एन, जे डिवाइड मध्ये आहे, तर मी काय घेणार तिकडं? लॉग एम मायनस लॉग एन. प्लस कधी येतो, मायनस कधी येतो, लक्षात राहील. प्लस कधी आणि मायनस कधी? जर मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस दोघांच्या मध्ये, आणि डिव्हाइड असेल तर दोघांच्या मध्ये मायनस. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ओके. आणखी 2 रूल आहेत. लॉग बेसला ये आणि इकडे एम रेस टू एन आहे समजा, तर हा जो डोक्यावर आहे ना, कोण आहे डोक्यावर? हा एन. याला खाली उतरवता येतं, एन लॉग एम टू द बेस ए. जास्त टेन्शन घेऊ नका, याचा यूज करत असताना आपल्याला हे आणखी लक्षात राहणार आहे. ओळख द्यायला लागलोय फॉर्म्युल्यांची मी, किंवा हे फॉर्म्युले आहेत आणि एवढ्यावरच आपला लॉगॅरिथम पुढे चालणार आहे. आणखी एक फॉर्म्युला, लॉग एम टू द बेस एन असेल. हे बघा, एनचा पॉवर एम आहे, इथं एमचा पॉवर एन आहे, परंतु बेस ए आहे, इथं काही बेस नाहीये. तर अशा वेळेस काय लिहिता येतं? लॉग एम डिव्हाइड लॉग एन. चेंज ऑफ बेस रूल असं म्हणतात त्याला. कोणता रूल म्हणतात तो?
चेंज ऑफ बेस रूल. ओके, ज्यादा टेन्शन घेऊ नका, हळूहळू करायला लागतं. फक्त आता लक्षात ठेवा, मी आज फॉर्म्युले काय शिकवले, ठीक आहे. आता आपण काय शिकलो याचं थोडंसं रिव्हिजन घेऊ, थोडंसं रिव्हिजन. पहिला फॉर्म्युला काय लक्षात ठेवणार तुम्ही, की बाबा रे लॉग 1 असेल तर त्याची आन्सर किती असणार आहे, 0. ओके, पाठच करायचं हे स्टँडर्ड रिझल्ट आहे. त्यानंतर लॉग ए टू द बेस ए इक्वल टू किती, 1. ऍक्च्युली पाठ करायच्या गोष्टी नाहीतच, समजून घ्यायच्या गोष्टी आहेत. आता तुम्ही म्हणाल सर ए टू द बेस ए असं असं पाठ करायचं नाही. याचं एक्झाम्पल बघा. समजा तुमच्याकडे आहे लॉग 3 टू द बेस 3, काय लिहिणार हो, 1 लिहिणार, सरळ सरळ लिहिणार ना. समजा लॉग तुमच्याकडे 2026 टू द बेस 2026 आहे, काय लिहिणार आन्सर, 1 लिहिणार. काय म्हणतो हे फॉर्म्युला, काय सांगते की बाबा लॉग ज्याचा घेणार आहोत तो आणि त्याचा बेस जर सेम असेल तर आन्सर काय येतं, 1 येतं, 1. ठीक आहे, हा दुसरा फॉर्म्युला. तिसरा काय होता हो फॉर्म्युला, आठवतो, ए च्या डोक्यावर, ओके, एच्या डोक्यावर लॉग वाय टू द बेस ए असं होतं. काही असू शकतं वायच्या ठिकाणी, ठीक आहे. इथं एच्या ठिकाणी काही असू शकतं, परंतु हे दोन्ही सेम असायला पाहिजेत असं म्हणणं आहे याचं. हे दोन्ही सेम असतील तर सरळ काय राहतं, वाय राहतं. राईट आहे. याचा एक्झाम्पल पाहायचा असेल तर बघा. समजा 3 log 6 टू द बेस 3 असा आहे, तर इक्वल टू काय येईल, 6. सरळ सरळ 6 येईल. हे कॅन्सल होईल, पूर्ण 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 कॅन्सल होईल. हे झाले 3 फॉर्म्युले जे हे रिझल्ट आहेत, लक्षात ठेवा. आता मेन आणखी 4 लॉग एम एन, एम आणि एन जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर लॉग एम प्लस लॉग एन. ओके, त्यानंतर काय घेतलं आपण, लॉग एम बाय एन, काय होतो, लॉग एम मायनस लॉग एन. त्यानंतर काय होता, लॉग ए बेसला आहे आणि एम रेस टू एन जर असेल तर एन डोक्यावरचा खाली येतो आणि लॉग एम टू द बेस ए. लास्ट फॉर्म्युला, लॉग एम रेस टू एन जर असेल तर लॉग एन डिव्हायडेड बाय लॉग एम असं लिहिता येतं आपल्याला. ओके, हे झाले फॉर्म्युले. आता जास्त टेन्शन घेऊ नका, हळूहळू हळूहळू समजायला लागतं. आपण काय करूया, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचे आणि लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचे, 5-10 प्रॉब्लेम. ओके, इथं आहेत आपल्याकडे, बघा. ते समजल्यानंतर पुढे जाऊ आपण, चालेल. बघा काय म्हणतं इथं, राईट द फॉलोइंग टर्म इन लॉगॅरिथमिक फॉर्म. या टर्मला आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. पहिले 2-3 तुम्ही करू शकता आरामात, नंतरचे पण करू शकता. फक्त घाबरायचं नाही, फक्त घाबरायचं नाही, चालेल. पहिला प्रॉब्लेम काय हो, 5 raised to 3 इक्वल टू 125. याला कन्व्हर्ट करायचं तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. हा कुठला फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्म एलओजी घ्या, एलओजी, एलओजी लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणजे एलओजी. बेसला कोण आहे, 5. बेसवर कॉन्सन्ट्रेट करावं, बस खतम. इकडे 125 येतं आणि तिकडे 3 जातं. काही ना काही बदलायला पाहिजे ना हो. बदललं, काय बदललं, इकडला पॉवर तिकडे गेला. दुसरा प्रॉब्लेम, 3 raised to 4 इक्वल टू 81. इथं बेस कोण आहे सांगा बरं, सांगा फटफट फटफट येतो तुम्हाला. लॉग 3, इकडे डोक्यावर 81 आणि तिकडे 4. हे बघा, समजणं गरजेचं आहे. भाषा कशी असो समजणं गरजेचं आहे. नाही समजलं तर कमेंट्स करा, डबल घेऊ आपण, पण समजून घेऊ. ओके, गणिताला घाबरायची गरज नाही, समजून घेऊन त्याच्यावर सोबत मैत्री करून आपण, घाबरायची काय गरज आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, 7 raised to 0 इक्वल टू 1. काय येईल सांगा बरं, तुम्ही सांगू शकता फास्ट. हा बोला. हा करेक्ट, लॉग वर्ड 7 राईट 1 इक्वल टू 0. कळलं. आता चौथ्या प्रॉब्लेमला पाहून काही जणांना चक्र येऊ शकतात, येतात कारण ते वेगळं वाटायला लागतं. काही गरज नाही हो, त्याला मॅथमॅटिक्सच्याच नजरेनं पहा.
इमोशनल व्हायची गरज नाही. बघा, भावनिक झालो की आपल्याला -2चं दुःख वाटायला लागतं. इकडे 1/25चं पण दुःख वाटायला लागतं, कारण आपल्याला जे दिसतंय ते सरळ सरळ दिसलं ना आतापर्यंत 2-4 प्रॉब्लेम झाले तेव्हा. पण हे जरा ऑड ऑड काही ऑड नाहीये. आपलं काय ठरलेलं आहे, कशावर लक्ष ठेवायचंय? बिलकुल बेसवरच लक्ष ठेवायचं. ओके, चला लॉग लिहिलं मी. आता काय लिहिन? बेस. बस आदला बदल करावं पॉवरची. आन्सर करेक्ट आहे. 1/25 डोक्यावर राहील आणि हा -2 इकडे येईल. खतम. खेळ खलास. हाच आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. कळतंय? त्यानंतर आता 5वा बघून घ्या. एकदा समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघून घ्या निवांत. टेन्शन घ्यायचं नाही. नसेल समजलं डबल विचारायचं, आपण सांगतो. ओके, 5वा काय? 0.001 इक्वल टू काय हो? 10⁻³ कोण सांगेल? सांगा. येतं एवढे काही हे नाही. बोला किती आहे? बेस काय आहे सांगा बरं इथं? बेस 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 10. गुड. लॉगॅरिथमिक फॉर्म लिहायचा, लॉग लिहिला, बेस लिहिला, 10. बाकीचा विचारच करायचा नाही. आदला बदल. इथं डोक्यावर असलेला इकडे येईल. सॉरी सॉरी, डोक्यावर असलेला बदलेल ना. आता इथं डोक्यावर लिहायचं आपल्याला. काय लिहिणार मी? 0.001. जिकडे काय राहील? -3. हे आदला बदल झाली हा. हे डोक्यावर असलेला बेस इथं आहे आपला. इथं 10च्या डोक्यावर जो आहे तो बदलून आला बघा दुसरा, आणि तो इकडे आला. झाला लॉगॅरिथमिक फॉर्म. 6वा x⁻² इक्वल टू झेड. एकदम सिंपल आहे. लॉग एक्स बेसला आहे, झेड इकडं, वाय तिकडं. काम खतम. अच्छा, 7वा प्रॉब्लेम पाहून जरा तुम्हाला वाटू लागतं की याच्यात तर पॉवरच नाही आहे. अहो आज कसं पॉवर कसं राहत नाही? √64 इकडून इक्वल टू काय घेतलेलं आहे त्यांनी? 16. ओके, चला आता तुम्ही ते बघू नका. √64 चुकलेलं आहे ना. 8 पाहिजे. √64 किती पाहिजे? 8 पाहिजे. असो, ते आपल्याला घेणं देणं नाही सध्या तरी. 8 घ्या. √64 इक्वल टू किती आहे? 8. बरं, याला मला एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे हा. मला कशात कन्वर्ट करायचं हो याला? हा, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करू? ह्या √64 ला असं लिहिता येईल आपल्याला, 64⁻². इकडे 8. आता सांगा बेस काय? लॉग बेस काय? 64. इकडे 8 येईल आणि तिकडे काय जाईल? 1/2 झाला लॉगॅरिथमिक फॉर्म. जमलं तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म कन्वर्ट करायचं कसं? सगळ्यांना रे. ह्याचा आणखी प्रॉब्लेम मी पाठवतो, ते पण सॉल्व्ह करा. बस लॉगॅरिथमिक फॉर्म कळाला ना. आता लॉगॅरिथमिक मधून आपण काय करूया? एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करायला शिकूया. हे मेन पार्ट आहे बरं का. याच्यावर एकही क्वेश्चन नसणार आहे एक्झाम मध्ये, पण हे आल्याशिवाय जे एक्झाम मध्ये विचारणार आहेत ते अजिबात येणार नाही. त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे बाळांनो. काय असं आपल्याला काय वाटतं? नाही, डायरेक्ट आपल्याला रेडीमेड प्रॉब्लेम पाहिजे. नाही होत ना. त्या प्रॉब्लेम साठी हे बेसिक पाहिजे, गरजेचं आहे. आणि साधं नाही, साधं आहे ना. कुठं काय जास्त हे आहे त्याच्यात? बेस कॉन्सन्ट्रेट करायचं आपण. ठीक आहे. आता हे झाले लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचे प्रॉब्लेम. आपण काय करूया? काही प्रॉब्लेम लॉगॅरिथम असलेले एक्सपोनेन्शियल मध्ये कन्व्हर्ट करायचे घेऊया. ओके, इकडे आणखी काही क्वेश्चन आहेत. तिसरा, हे 8वा 9वा वगैरे तुम्ही क्वेश्चन करा. 10वा जर तुम्हाला वाटत असेल ऑड आहे, x+5 इक्वल टू 4⁻². काही ऑड नाही, काही ऑड नाही. जास्त घाबरत जाऊ नका. म्हणजे ऑड जर नंबर आले रे तर त्याची मजा घेत चाल ना. काही घेणं देणं नाही. आम्ही आमच्या तोऱ्यात जाऊ. कळतंय? मग पुढे कोणी असो, आपलं काय चाललंय? लॉग. आणि काय ठरलंय? बेस घ्यायचं. घ्या बेस. कोण आहे? 4 आहे. आदला बदल करायची वर रूल आहे तो. काय करायचं? इमोशनल व्हायचं नाही. 2 इकडे आहे, x+5 तिकडे आहे. कळलं लॉगॅरिथमिक फॉर्म? चला आता काही क्वेश्चन आहेत इथं पहा, की लॉगॅरिथमिक फॉर्म मधलं आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. हा, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. पहिले 2 प्रॉब्लेम मी घेत नाही.
ओके का घेऊ? चला घेऊया, त्याला काय, तुमचाही मूड बनेल. लॉग 27 टू द बेस 3 इक्वल टू कोण आहे? 3. चला मला याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. कसा करेन सांगा बरं? आता लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये एलओजी महत्वाचा होता, लॉग लिहिला. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये एलओजी घ्यायचा नाही, नाही घ्यायचा. आपण बेस जिथं आहे तिथंच ठेवायचा बेस, आणि बाकीच्यांची अदला बदल 3 इकडे येईल आणि 27 तिकडे जाईल. झाला लॉगॅरिथमिक फॉर्मचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. बा हे लॉगॅरिथमिक फॉर्म होता, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला बाळांनो. कळतंय सगळ्यांना? ओके. चला दुसरा प्रॉब्लेम काय आहे हे तुम्ही सांगा बरं, कसं करायचं? लॉग 243, नाही मी दुसरा घेतला, खालच्या प्रॉब्लेम मधला घेतला. लॉग 81 टू द बेस 3 इक्वल टू किती आहे? 4. चालेल. चला आता हा लॉगॅरिथमिक फॉर्मला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्वर्ट करायचा आहे. कसा करणार सांगा बरं? हा गुड, करेक्ट आहे. 3 इकडं 4 आणि तिकडे 81, बस आदला बदल. राईट आहे. आता तिसरा प्रॉब्लेम कोण आहे? लॉग 18 टू द बेस 3√2 इक्वल टू कोण आहे? 2. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, घाबरू नका रे. नाही नाही नाही, ह्या रूटला वगैरे पाहून घाबरायचं नाही. कॉन्सन्ट्रेट. आपलं ठरलंय काय? लॉगला काढायचंय, बेसला ठेवायचंय, आणि बाकीच्यांची अदला बदल करायची, एवढंच ठरलंय. इथं कोण आहे बेसला? जे आहे ते घ्या. 3√2 आहे आपलं. काय 3√2 बेस आहे, राहू द्या. ओके, ब्रॅकेट मध्ये टाका वाटल्यास. माझा 18 आणि 2 यांची अदला बदल करा. 2 इकडे येतो, 18 तिकडे जातो, काम खतम. हा टेन्शन घ्यायचं नाही, नाही घ्यायचं टेन्शन. कळलं? एवढं समजतंय सगळ्यांना? चला नेक्स्ट, आता पुढं नेक्स्ट प्रॉब्लेम काय? करा बरं रिट्राय, जमतं का बघा. इकडे घेतो मी. चौथा प्रॉब्लेम. लॉग 1/16 टू द बेस 4 इक्वल टू -2. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, याला एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्वर्ट करायचा आहे. मला तर वाटत नाही एवढं भारी आहे ना, दिसायला भारी वाटतात हो. बेस 4 -2 इकडं येऊ द्या, बिलकुल चुकायचं नाही. करेक्ट आहे आपलं. ह्या 1/16 तिकडे. समजतंय? कळलं ना? एकदम साधे प्रॉब्लेम आहेत, साधे. चौथा झाला, तर पाचवा पण तुम्ही करू शकता. सगळे करू शकता, इथून पुढचे बिलकुल करू शकता, मला विश्वास आहे. चालेल. करता का सांगू? सांगा बरं, पाचवा सांगा, तिथल्या तिथे घेऊ आपण. आता मी क्वेश्चन लिहित बसत नाही. चला क्वेश्चन 0.01 चा डोक्यावर 2 आणि इकडे 0.0001 झालं, खतम. नेक्स्ट सव्वा काय येईल? √7 च्या डोक्यावर 6 आणि तिकडे काय येईल? 3, 4, 3. हे 7वा क्वेश्चन आहे. अच्छा, हे आलेला एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. हे पण एक्सपोनेन्शियल. याला लॉगॅरिथमिक कन्वर्ट करायचं आहे, करा. चालेल. आता आपण पुढच्या क्लासमध्ये लगेचच पुढच्या क्लासेसमध्ये आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला शिकू. आज काय शिकलोय आपण? सगळ्यात महत्वाचा पार्ट. फॉर्म्युले थोडेसे इकडे तिकडे होतील, पण सगळ्यात महत्वाचा पार्ट काय? लॉगॅरिथमिक मधून एक्सपोनेन्शियल कन्व्हर्ट करणं आणि एक्सपोनेन्शियल मधून लॉगॅरिथमिक कन्व्हर्ट करणं. ओके, याची प्रॅक्टिस करा. आणखी भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. ओके.